नमस्कार, मी अजित चव्हाण. विस्ताराने वळूयात बातम्यांकडे. मुंबईसह उपनगरात पहाटे दमदार पाऊस सुरू आहे, तर ठाण्यात देखील पाऊस सुरू आहे. आता शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पावसामुळे मात्र रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला नाही. पश्चिम उपनगरातही काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. आपण बघतोय सकाळी पहाटे ज्यावेळेला आम्ही सगळे मुंबईकर आपल्या कार्यालयाकडे निघालो होतो, अगदी पहाटे आपापल्या कामाला लागलो. सकाळी अगदी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. आपण बघतोय ठाणे असतील, पश्चिम उपनगर असतील आणि मुंबईचा परिसर असेल. आपण या सगळ्याच्या दरम्यान एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. मुंबईमधली ट्रॅफिक आणि मुंबईमधली रेल्वेची वाहतूक कशी आहे ते आपण पाहूया. ट्रॅफिक अपडेट काय आहेत ते पाहूया. मुंबईमधली रस्ते वाहतूक आता सध्या सुरळीत आहे. कुठेही वाहतुकीची कोंडी असल्याचं कळत नाहीये. पश्चिम मुंबईत वाहतूक धीम्या गतीने आहे. उपनगरांमध्ये देखील पावसाच्या सरी आहेत. एक्सप्रेसवेवरती वाहतुकीचा कुठलाही खोळंबा नाही. ईस्टर्न वेस्टर्न म्हणजे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती दोन्ही महामार्गांवरती वाहतूक साधारण आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक देखील सुरळीत आहे. मुंबईमधल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवरती रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे. पावसाचा कुठलाही या वाहतुकीवर परिणाम झालेला नाहीये. पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक देखील सुरळीत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.